कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावामध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ म्हणजे गोंधळ्याच्या डान्स करणारा कृष्णात वायंगडे आज महाराष्ट्रामध्ये एवढा प्रसिद्ध झालेला आहे। 5 वर्षाचा चिमुकला त्यांच्या गावामध्ये एक पोलीस निरीक्षक परीक्षा पास झाली होती म्हणून दरवाजामध्ये बॉक्स लावले होते। त्या बॉक्सवर त्यानं डान्स गोंधळ्यांचा हलगीचा केला होता। तो व्हिडिओ असा प्रसिद्ध झाला की त्या मुलाचा व्हिडिओ जवळजवळ 1 कोटीपर्यंत लोकांनी बघितलं आणि त्याला आज डोक्यावर गेलंय। आज आपण त्याच्या घरी आलो आहोत। कृष्णात वायंगडे सोमनाथ आणि त्याचा भाऊ हा व्हिडिओ त्याने केला होता। व्हिडिओ ज्यावेळेला सोशल मीडियावर फिरल्यानंतर ह्या मुलाचं कौशल्य मुख्यमंत्री असू दे, उपमुख्यमंत्री असू देत, साताऱ्याचे महाराज असू देत, यांनी त्याची दखल केली। आपण आता त्यांच्या घरी आलो आहोत। आपण आता कृष्णाशी चर्चा करूया। काय सांगाल कृष्णा, तू परवा एक गोंधळीच्या हलगीच्या डान्सवर डान्स केलास, कसं वाटतंय तुला ते केल्यावर आणि काय वाटतंय तुला लोकांनी तुझं कौतुक केल्यावर? छान वाटतंय। तुला ही कला कुठनं आली? कसं डान्स करू वाटलं तुला हे? हलगी कशी वाजवायला शिकलास तू? कसं वाजवतोस? कसं वाजव दाखव जरा। युट्यूब मध्ये बघून कुठं? युट्यूब मध्ये आज तुला संपूर्ण मोबाईलवर तू प्रसिद्ध झालायस, कसं वाटतंय तुला? लोक तुझं कौतुक करल्यात? छान वाटतंय। आता मग तू हलगी वाजवायला शिकणार असंच? तुझ्या घरात कोण कोण अजून करते असं? तुझे बारके भाऊ? हे करतोय, कोण नाही करत। कोण नाही करतोय? तो बारका भाऊ करतोय ना? त्याचं नाव काय? संजू समजित वायंगडे। कसं दोघं कसं हलगीवर घरात कसं रोज हलगी वाजवत असताय? चांगलं वाटतंय? भविष्यात तू हलगीच वाजवणार, मोठा होणार। आपण जर बघितलं तर वायंगडे परिवाराने या मुलाचं कौतुकही केलेलं आहे आणि त्याला सोशल मीडियावर टाकलाय। ज्या दिवशी सोशल मीडियावर त्याच्या घराशेजारी असणाऱ्या सोमनाथनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याचा धुमाकूळ झाला। त्याचं सुद्धा कौतुक होणं गरजेचं आहे। काय सांगणार सोमनाथ, त्याचं कौशल्य बघून तू हे टाकलास? कायमच त्याचं आमच्या चौकात काय पण कार्यक्रम असला की आम्ही व्हिडिओ करतोय। ते कसं आम्ही स्टेटस लावतो, ते गाव मर्यादितच राहते। आता गेल्या गणपतीला पण तो भरपूर फेमस झाला, भरपूर मंडळात त्याला नेऊन हलगीवर हे केलेलं। ह्या वर्षी तो चौकातला पोरगा भरती झालेला, तसंच आम्ही ते बॉक्सवर हलगी लावलेली। ह्यो नाचायला आला, मग तसाच व्हिडिओ केला मी, इंस्टाला स्टोरी त्यांनी ठेवली, रील अपलोड केली। मग असंच व्हायरल होत ते जास्तच व्हायरल झालं। कायम फक्त गाव मर्यादित राहायचं, आता पूर्ण महाराष्ट्रभर व्हिडिओ तो त्याला आता 11 मिलियन प्लस काहीतरी व्ह्यूज आहेत। काय वाटते ह्या मुलाचं? तुला कौतुक तू केलास, त्याचं त्याला कौतुक आहे, काय वाटतं तुला? नाही, जर यानं हलगी म्हणजे हलगी त्याला आता तो गाण्यावर एवढा ठेका धरते म्हणल्यावर हलगी रिअल मध्ये वाजवायला शिकल्यावर कसलं भारी वाजवल हे असं आम्हाला वाटतं आणि त्याने शिकावं अशी आमची इच्छा आहे। आमची चर्चा झाली अभिभावची आणि माझी त्या विषयावर की त्याला हलगी शिकायला कुठेतरी घालायचं। हलगी काय वाटतं तुला? तुझं कौतुक या दादाने केलं आणि व्हॉट्सअपला टाकल्यावर काय वाटतं तुला? छान वाटते। आपण जर बघितलं तर या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त तर आहेच। ज्या मुलानं सोशल मीडियावर टाकला तर त्याला आता 11 मिलियन व्ह्यूअर्स झालेले आहेत, त्यामुळे फॉलोअर्स आहेत। त्याचे वडील आहेत आपल्याबरोबर। काय सांगाल दादा, तुम्ही या मुलाचं कौतुक तर सगळे जग जाहीर व्हायला आलंय, त्याला पुढे तुम्ही कसं प्रशिक्षण द्याल? आता काय यात कलागुणांनाच वाव देण्याचं आमचं मत झाले सगळ्या घरच्यांचं। मग आता आम्ही त्यासाठीच प्रयत्न करणार आहे। पारंपरिक पद्धतीला काय वाटते? पारंपरिक पद्धतीमध्ये आता हलगीमध्ये जरा म्हणजे आम्हाला आधीपासून तो हलगीच कायम बघतोय आणि त्यातच त्याचं म्हणजे असं वाटायला आम्हाला तेच करणार आहे काय असं वाटायला।
आजकालची मुलं मोबाईलच्या दिशेनं जात असतात. आज तुमच्या घरातलं मोठा असो ह्यो बारका असू दे, तो सुद्धा चांगले हलगी वाजवते. होय सगळीच म्हणजे त्याच्या नादानेच ते बघून बघून ही बाकीची पण करायला लागलेत. तिघे तुम्ही त्यांना चौघ प्रोत्साहन करणार. आता गल्लीतली पोरं असते म्हणजे काय पण कार्यक्रम असले हलगी हे गाणं आमच्या इथे वाजतेच काय. आता हलगीच तुमची वाजणार, हलगी वाजणार काय आता त्यालाच माहिती. पण त्याला आता सैड कौतुक व्हायला होय हलगी वाजणार. वाजणार. काय सांगशील बाळा, तुम्ही त्याच्यावर हलगी वाजवतोस, चांगलं वाटतंय काय? होय हा, होय काय नाव तुझं? संजू वायंगडे संभाजी. तुम्ही हलगी वाजवतो जोरात. होय कृष्णात वायंगडेच्या परिवाराशी आपण चर्चा केली, त्याच्या वडिलांशी चर्चा केली की त्याला इथून पुढे आणि त्याच्या लहान भावना सुद्धा आम्ही हे शिकवू. मोबाईलच्या दुनियेमध्ये सध्या लहान मुलं मोबाईलमध्ये असतात, पण हा मुलगा यांच्या गल्लीतील गणपती असू दे, नवरात्र असू दे, इतर सणाला हलगी वाजत असते. तशी त्याच्या कानावर पडली तेव्हा हलगीच्या निदात हलगी वाजवतो. पण त्याला हलगीचं प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा बरेच मंडळ सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊ लागले. त्यामुळं या मुलाचं जवळजवळ इन्स्टावर 11 मिलियन्स लोकांनी बघितले. त्यामुळे जगभरात हा कृष्णात वायंगडे प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्याच्याच बरोबर त्याला इथून पुढे त्याच्या वाटचालीस त्याचा लहान भाऊ सुद्धा त्याच्या पाठोपाठ पावलावर पाऊल टाकत आहे. हलगीच्या नादावर हुपरी गावचं नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं आहे. कॅमेरामॅन निखिल विशास, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, हुपरी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.